नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा बंगाली बाबा देवाच्या उरूस वर्गणीचा शुभारंभ. कारदगा गावचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा देवाचा उरूस 23 ते 26 मार्च अखेर भरणार असून या उरुसाच्या वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी बंगाली बाबा उरूस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे यांच्या हस्ते बंगाली बाबा देवाच्या फोटोचे तसेच पावती बुकांचे पूजन करून श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना ग्रामदैवत बंगाली बाबा देवस्थान हे परिसरात जागृत मानले जाते. या देवाचा उरूस कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात प्रसिद्ध असून या देवाचा उरूस 23 ते 26 मार्च अखेर होणार असून या उरुसाच्या वर्गणीचा शुभारंभ 1 महिना अगोदर करण्यात येतो. त्याप्रमाणे आज करण्यात आला. हा उरूस सर्वत्र परिचित असल्याने या उरुसासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तेव्हा हा उरूस शांततेने पार पाडण्यासाठी उरूस कमिटीच्या सर्व सदस्यांनी योग्य ते नियोजन करावे व यासाठी ग्रामस्थांनी विशेष करून युवा वर्गाने सहकार्य करावे असे सांगून या वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी उरूस कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. ह्या कमिटी म्हणजे जी लोक काम करतात त्या कमिटीला ही एनर्जी मिळत असते. त्यामुळे बाबांची सेवा करणं आणि गावची सेवा करणं म्हणजे खऱ्या अर्थानं उरूस कमिटीत काम करणं. बरेच जणांची असं असते की मी कुठं असतो, मी 1-2 दिवस येतोय, मला का, कारण सगळीजण कामाची माणसं आहेत हे आम्हालाही माहिती आहे. परंतु यातून ज्यावेळी तुम्हाला सवड मिळते, कारण दुपारी 4 ते 5 या ठिकाणी पट्टीला लोक पडलेले असतात, सकाळी पट्टीला असते, तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळते त्या वेळेला यायची. काही जणांच्या मनामध्ये ही शंका नको, मी 1 दिवस आलो मध्ये कसं जायचं 2 दिवस, असं अजिबात नाही. कुठल्याही समाजातलं कुठल्याही व्यक्तीला इथं काम करण्याची संधी आहे. रोजची पट्टी किती होते इथं वही असणार, पासबुक घेतच असणार, होणारी रक्कम बँकेत जमा केली जाते, माहिती असू दे, बाहेर माहीत नाही लोकांना बऱ्याच की ती पैसे जी काही पट्टी गोळा ती रोजच्यावर बँकेत जमा केली जाते आणि बँकेतूनच ती रक्कम लागल तसं खर्च आहे. त्यामुळे त्या हिशोबाची वही असू दे, खर्चाची वही असू दे, वर्गणी दिलेली वही असू दे, गेल्या वर्षी वर्गणी आम्ही जी किती दिलो त्याच्या मागच्या वर्षी आता कुठलेही रेकॉर्ड इथं इथूनच तुम्हाला मिळत असते. आता हे काम करताना काही लाईटची होतं, आम्ही थोडंसं बल वाढवायची होत आहे. लोकांच्या सूचना आल्या की गावात मंडपवाले आहेत त्यांचे जरा घ्या, हे बरोबर आहे. पण जे पण मंडपवाले असेल त्यांना आम्ही बोलवून घेतो. त्यांना ह्या वर्षी मांगूरचं बरोबर आहे, मांगूरचं राहून कशा पद्धतीनं काम करतोय याचा अभ्यास करू द्या. आमची लोक त्या गावातला पैसा गावात राहावा ही आमची हे इच्छा आहे. पण काही जर प्रेमापुढे तेच घ्यायची म्हटलं तर थोडंसं आम्हाला अवघड होतंय. कारण तिघं चौघत शेवटी कमिटी शेवटला काम करते. आम्हाला ज्या ठिकाणी एलेवंताला काही कामं करायची असतात त्यावेळी गावचा माणूस तेवढ्या आजपासून कालाबादप्रमाणे उरूसपट्टीला सुरुवात होत आहे. आपण सर्वजण आला, प्रथमतः मी उरूस कमिटीचे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बंधूंना आपल्याला माहिती आहे की आपल्या उरुसाला फार मोठी परंपरा आहे. प्रतिवर्षी साधारण 1 महिना अगोदर आपण ही उरुसाची तयारी करत असतो. परंतु वेळेअभावी प्रत्येकाच्या कामाचं नियोजन लक्षात घेऊन उसाची तोड बंद झाल्यानंतरच करावा हा एक संकल्प आल्यामुळे 1 आठवडा पट्टी आपण लेट करतो. बंधूंना आपल्याला माहिती आहे की उरसाचा खर्च असतो, बाकीच्या गोष्टीचं नियोजन ते आपण सगळीजण जिथे जिथं आपापलं आहे त्या पद्धतीनं प्रत्येकजण खालीच्या वाटाप्रमाणे इथं काम करत असतो. कुणाला काय त्यात सांगायची जरूरत नाही. परंतु त्यावर्षी काही गोष्टी नवीन असल्यामुळं तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण इथं जे उरूस कमिटीमध्ये ठरतं ते सगळ्या गावभर होतं आणि नेमकं काय ठरतं हे जर या कमिटीतील सगळ्याच लोकांना जर काय माहीत नसलं तर त्यामध्ये गैरसमज होण्याची होत असते. पहिल्यांदा आपल्याला सांगतो की परिस्थितीचा सगळा विचार करून मागच्या आठवड्यामध्ये साधारण आम्ही 17-18 जण बसून काही गोष्टींचं नियोजन करण्यात आलं की कमिटी मीटिंग अगोदर आम्ही खरं म्हटलं इथंच घेतो, परंतु ही स्वच्छता नसल्यामुळं वर माळावरती मीटिंग करून काही गोष्टींचं नियोजन करण्यात आलं. नियोजन म्हणजे काय, लोकांच्या डोक्यातून ज्या गोष्टी येतात त्याची चर्चा होते आणि त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी पावसामुळे उरुसाची असलेली आवक कमी झालेली आहे. आजूबाजूची महागाईची परिस्थिती लक्षात घेतलेली आहे.
गावामध्ये मरगोई लक्ष्मीचं मंदिराचा कार्यक्रम, त्याचबरोबर वेगवेगळ्या देवस्थानची आता दुसरे ते म्हणजे एक मंदिर सुरू होणार आहे तिची वर्गणी, त्यामध्ये जंगली महाराज मठाची वर्गणी, यल्लमा देवस्थानची यात्रा आणि आमचा उरूस, त्या सगळ्याच गोष्टी एकत्र आल्यामुळं आम्ही काही गोष्टींचा यामध्ये कटाक्षाने निर्णय असा घेतला की जिथं जिथं खर्चाची बचत करता येते त्या ठिकाणी केली. आपल्याला माहिती आहे उरूसपट्टी कमी जमत नाही, पण उरूसपट्टी आलेली सर्वच जर खर्च केली तर आज जवळजवळ 2.25 कोटीची जी कामं आपली झाली आहेत ते फक्त उरूसपट्टीने इतर देणगीतूनच झालेले आहेत. संघ जर सपविला असतं तर ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. आपल्याला माहित आहे की गेल्या महिन्यामध्ये आपण एक काम मोठं घेतलेलं आहे की 3 खोल्या म्हणजे प्रसादालयासाठी, त्या ठिकाणी 10 संडास, तिथं बाथरूमची व्यवस्था, त्यानंतर शिजवण्याची व्यवस्था म्हणजे स्वयंपाकघर तिथं, ह्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता पाहिजे. आपल्याला माहित होतं की आमच्या डोक्यामध्ये होते की ह्या उसाला काय बी करून ते सुरू करायचं, परंतु ते काम प्लम कॉन्क्रीटमध्ये सुरू झाल्यामुळं, कारण सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं की दगडी बांधकाम करून त्याच्या पायावर नाही करायचं, परंतु खालनं तळातनं त्याचा पाण्याचा मारा असल्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून इंजिनिअरिंगच्या मार्गदर्शनासाठी आपण ते प्लम कॉन्क्रीट केल्यामध्ये खर्चाचं बजेट वाढलं. सांगितलं होतं दिपाळीच्या पराळी की आपल्याला इथं साधारण 29 लाख रुपये शिल्लक आणि 15 ते 16 लाखाचं आमचं ते बजेट होतं, पण ते बजेट वाढून आता साधारण 20 लाखाच्या पुढे जाणार आहे. त्यासाठी आपण स्पेशल वर्गणीला फिरणार नाही, म्हणजे देणगीसाठी, कारण वेगवेगळ्या देणग्या मागत असताना गावकऱ्यांना पण बंगालीची देणगी नाही म्हणायचं अवघड वाटू नये, त्यामुळं आम्ही ती देणगी स्पेशल मागत नाही. तर आपण लोकांनी जे ही सगळी कमिटी, माझ्या दोषांची 5 म्हणजे कमिटी नव्हती, अख्खं गाव सगळ्या समाजाचं जिथे जिथं तुम्ही आता त्या त्या ठिकाणी सांगा की उरूसपट्टी संघ त्याच्यासाठी देणगी कोण देत असेल त्या बांधकामासाठी ती त्या ठिकाणी स्वीकारली जाईल. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी वर्गणी द्यावा हा एक विषय या पाठीमाला होता. म्हणजे वर्गणी म्हणजे स्पेशल याचा अर्थ काय, हाय ते वर्गणी होता वाढवून दिलं तर थोडंसं ते आपल्याला बरं पडेल. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही, हे सगळं ऐचे कमिटीतल्या लोकांनी देखील दोस्त म्हणून एखाद्याला तुम्ही हक्कानं सांगू शकताय, परंतु कुठल्याही माणसाचं मन दुखवत असेल, कारण बंगाली बाबाचं काम करताना आनंदानं व्हायला पाहिजे ही सगळी आपली सर्वांची भावना आहे. त्यानंतर आला की इतर कार्यक्रमांचं नियोजन कसं, तर साधारण 2 दिवसामध्ये आम्ही जाऊन 2 कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे ठरवले जाते. त्यामध्ये आम्हाला ज्या तारखा पाहिजे त्या तारखेला एखादा कार्यक्रम चांगला असतो, परंतु तिथं तारीख नसते, कारण गुढीपाडव्यानंतर सगळ्या अगोदर ते एंगेज बऱ्यापैकी तारखा होता. गेल्या वर्षी आमचं ठरलं होतं की 1 महिना अगोदर जायचं, परंतु कमिटीचे लोकांना म्हणणं पडले की पट्टी सुरू केल्याशिवाय कुठल्याही हात घालायचे नाही कार्यक्रमाला, त्यामुळे तो काय कार्यक्रम अजून कुठला आपण ठरेल, पण गुरुवारी कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न चांगला सांगतो. त्याचबरोबर इतर ज्या शर्यतींच्या बद्दल बरीच चर्चा झाली की लोकांच्या मध्ये जर शर्यतींचं पैसे जर वाढवतो बसलो तर आणि त्या आमच्या भक्तांना तो त्रास, शेवटी हा पैसा गावकऱ्यांचा आणि देणाऱ्या देणगीदारांचा असतो. तर मागच्या वर्षी ज्या काही पद्धती आहेत, शर्यतीमध्ये पैसे कुठल्याही प्रकारचं वाढवायचं नाही, कुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे वाढवायचं नाही, मानधन कोणाचंही कुठल्या प्रकारचं ह्या वर्षी वाढवू मिळणार नाही, कारण त्या मानधनामध्ये आहेत किंवा नायकीने सुरपीटवाला आहे, तबलावाला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे जे मानकऱ्यांचं वगैरे आमच्या इथे जे ठरलं आहे त्या पद्धतीने, तर ह्याही गोष्टींचं केलं जाईल. गली घालत असताना देखील ते देखील आम्ही 4-5 दिवसामध्ये वाजत्र्यांबरोबर माळ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आस्तीबरोबर, किंवा हे वाजवत असताना एका गल्पाला पैसे नेमकं वाजत्र्याला किती द्यायचं, वरती किती द्यायचं, त्याचं आकडे सर्वसाधारण तुम्हाला सांगितले जाते. ते 2-4 दिवसामध्ये आम्ही चर्चा करून तेही फायनल करतो, म्हणजे तिथं पैशाची कुठल्याही भक्ताची लुबाड नको. आता आपल्याला माहिती आहे की वरती स्वच्छता असू दे, यावरती कुस्ती मैदान झालं, परवाचं उधाणी झाली, त्यानंतर हे आता बांधकाम, थोड्या दिवसामध्ये गुढीपाडव्या दिवशी आणखीन एक मोठं काम आम्ही करणार आहे. एक देणगीदार आम्हाला मिळेल, वरती बंगालीवरती कायमचं पाणी फिल्टरचं पिण्याची व्यवस्था, म्हणजे सकाळी 8ला ते ओपन होईल ज्यावेळी मजूर त्यावेळी, आणि संध्याकाळी मजूर घरी येताना ते सगळं बंद केलं आहे, पण ज्यावेळी आपले लोक जातात त्यावेळी स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. अजून भरपूर योजना आपल्याला करायच्या आहेत. हे करत असताना थोडंसं आपण बी सगळ्यांनी सहकार्य करावं. काही ठिकाणी लोक इथं हजर नसतात, त्यांना ते माहीत नसते, त्यामुळे मग वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहेत कमिटीकडे एवढा पैसा खर्च करायचा, खंतीकडला पैसा असल्यामुळं आणि तुम्ही लोकांनी सहकार्य करून एवढी मोठी बिल्डिंग आज बसायची व्यवस्था असू दे, तिथलं बांधकाम दे, नायकिनीचा खड्डा असू दे, वरती प्रसादालय बाकीची व्यवस्था असू दे, चांदीचा दागिना असू दे, बऱ्याच गोष्टी आपण करत आहोत. थोड्या दिवसामध्ये एक परवा चर्चा झाली की भरत बागायसारखे नाही, त्यांचा बाबासारख्याने की ब्लॉकसाठी आपल्याला पैसे द्यायचे. आम्ही ह्यावेळी काय करतो की उरसापर्यंत बरोबर ना देवा, उरसापर्यंत पाठीमागली दगडं जी आहेत ते आम्ही पाहूया
आणि तेवढाच कट्टा पहिला दगडही करूया आणि त्याला लागूनची ती चाल चालू ठेवूया की जे जे भक्त ब्लॉक देतील ते बसवत जाता येते तरी मागच्या बसतील ब्लॉकची चाल ठेवूया आणि जे जे लोक स्पेशल त्याच्यासाठी वर्णन देते ते दोन चार प्रास दिले तर पाठीमध्ये ते ब्लॉकचं ती व्यवस्था यावेळी करायची आहे. अशा पद्धतीनं हे नाही त्या सूचनाची इत्तुंभूत चर्चा होणार आहे. कुणी कसली सूचना द्या चूक बरोबर तुम्ही ठरवू नका की आम्ही सांगायचं कसं बोलायचं असं म्हणू नका.